जुलै 2026 तूळ ते मीन लग्न राशी भविष्य. नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमचे ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2026 या महिन्यातील तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या लग्न राशीचे सविस्तर भविष्य जाणून घेणार आहोत. या महिन्यात अनेक महत्त्वाच्या ग्रहस्थिती घडत आहे. शुक्र सिंह राशीत प्रवेश करत आहे. बुध वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करत नंतर मार्गी होणार आहे. सूर्य कर्क राशीत पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि महिन्याच्या शेवटी 27 जुलैपासून शनी तब्बल 5 महिन्यांसाठी वक्री होणार आहे. या सर्व ग्रहस्थितींचा तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंध, आरोग्य, कुटुंब आणि भविष्यातील निर्णयांवर काय परिणाम होणार आहे हे आपण प्रत्येक लग्न राशीनुसार सविस्तर समजून घेणार आहोत. तर कोणतीही लग्न रास स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तूळ लग्न. सर्वप्रथम पाहूया तूळ लग्न राशीबद्दल. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र तुमच्या 11व्या भावात सिंह राशीत प्रवेश करणार आहे. हा गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. 11वा भाव हा लाभ, इच्छा पूर्ण होणे, मोठे संपर्क, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक प्रगतीचा भाव आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडू लागतील. ज्या इच्छा अनेक महिन्यांपासून अपूर्ण राहिल्या होत्या त्या आता पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होईल. तुमच्या ओळखीतील प्रभावशाली व्यक्तींकडून मदत मिळू शकते. नवीन मित्र जोडले जातील, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आयुष्यातील अनावश्यक लोक हळूहळू दूर जातील. कधीकधी काही लोक दूर जाणे हेच आपल्या आयुष्यासाठी सर्वात मोठे वरदान आहे. या महिन्यात तुमच्या सोशल सर्कलची संख्या कमी झाली तरी त्याची गुणवत्ता निश्चितच वाढेल. विशेषतः सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, कंटेंट क्रिएशन, सेल्स मार्केटिंग किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची पोच वाढेल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, तुम्ही स्वतःसाठी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याची संधी निर्माण होईल. 7 जुलैपासून बुध वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. हा तुमच्या 9व्या भावाचा गोचर आहे. 9वा भाव म्हणजे भाग्य, गुरु, उच्च शिक्षण, लांबचा प्रवास आणि धर्म. बुध वक्री असल्यामुळे संवादामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीने एक सांगितले आणि तुम्ही त्याचा दुसराच अर्थ घेतला, अशा घटना घडू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या. प्रवासाचे तिकीट बुक करताना तारीख, वर्ष आणि वेळ दोनदा तपासा. या काळात गुरुजनांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठे निर्णय घेऊ नका. सूर्य कर्क राशीत प्रवेश करून पुष्य नक्षत्रात येणार आहे. हा गोचर तुमच्या 10व्या भावात होत असल्यामुळे करिअरच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आहे. 10वा भाव म्हणजे कर्म, नोकरी, व्यवसाय, पद, प्रतिष्ठा आणि अधिकार. या काळात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्या पदामध्ये वाढ होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. जर तुमच्यावर वरिष्ठांकडून अन्याय होत असेल तर आता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. 24 जुलैनंतर बुध मार्गी होईल. आता सर्व गैरसमज दूर होतील. महत्त्वाचे करार करणे, नवीन नोकरी स्वीकारणे, इंटरव्ह्यू, व्यवसायाचे करार, भागीदारी या सर्व गोष्टींसाठी हा काळ अधिक अनुकूल ठरेल. 27 जुलैपासून शनी 6व्या भावात वक्री होणार आहे. 6वा भाव म्हणजे आरोग्य, शत्रू, कर्ज आणि दैनंदिन दिनचर्या. जर तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष केले असेल तर आता शनी तुम्हाला योग्य जीवनशैली स्वीकारण्यास भाग पाडेल. आहार, व्यायाम, झोप आणि शिस्त याकडे विशेष लक्ष द्या. कार्यालयातील कामे प्रलंबित ठेवू नका. जुने आजार पुन्हा डोके वर काढू शकतात, पण योग्य काळजी घेतल्यास पुढील अनेक वर्षासाठी मजबूत पाया तयार होईल.
शनी तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर अधिक सक्षम बनवण्यासाठी वक्री होत आहे. म्हणून या काळात संयम, शिस्त आणि सातत्य हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. विशेष सूचना: तुमच्या जन्मकुंडलीनुसार योग्य ग्रहांचे अस्सल रत्न, रुद्राक्ष किंवा ग्रह ऊर्जा ब्रेसलेट धारण केल्यास शुभ ग्रहांचे सकारात्मक परिणाम अधिक प्रभावी होऊ शकतात. परंतु कोणतेही रत्न किंवा ब्रेसलेट स्वतःच्या मनाने धारण करू नका. तुमच्या वैयक्तिक कुंडलीचे विश्लेषण करूनच योग्य रत्न किंवा ब्रेसलेट निवडा. याबाबत अधिक माहितीसाठी आपण 8805782704 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. वृश्चिक लग्न. जुलै 2026 हा महिना वृश्चिक लग्न राशीच्या व्यक्तींसाठी करिअर, पदोन्नती, भाग्यवृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरणार आहे. या महिन्यातील प्रत्येक ग्रह परिवर्तन तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांवर प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे या संपूर्ण भविष्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम महिन्याच्या सुरुवातीला शुक्र सिंह राशीत म्हणजेच तुमच्या 10व्या भावात प्रवेश करणार आहे. 10वा भाव हा कर्म, व्यवसाय, नोकरी, प्रतिष्ठा, सामाजिक स्थान आणि यशाचा भाव मानला जातो. त्यामुळे शुक्राचा हा गोचर तुमच्या करिअरसाठी अत्यंत शुभ संकेत आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. अनेक दिवसापासून अपेक्षित असलेली पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा वेतनवाढ याबाबत सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार किंवा प्रतिष्ठित संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामामुळे समाजात आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमची ओळख अधिक मजबूत होईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्याच्या पहिल्या अर्ध्यामध्ये चांगल्या संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अनेकांना अचानक मुलाखतीचे कॉल किंवा पूर्वी दिलेल्या अर्जांवर सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. या काळात तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुम्हाला मोठी मदत करेल. शक्य असल्यास पितरांचे स्मरण करा, कुलदैवताची उपासना करा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. त्यामुळे ग्रहांचे शुभ परिणाम अधिक प्रभावी होतील. आता महिन्यातील दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे 7 जुलैपासून बुध वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. हा गोचर तुमच्या 8व्या भावात होत आहे. 8वा भाव हा गुप्तधन, वारसा, विमा, कर, संशोधन, न्यायालयीन प्रकरणे आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा भाव आहे. त्यामुळे या काळात कोणताही मोठा आर्थिक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या. जर मालमत्ता खरेदी, वारसा, कायदेशीर कागदपत्रे किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर 24 जुलै पूर्वी शक्यतो अंतिम निर्णय टाळा. बुध वक्री असताना संवादातील चुका, कागदपत्रातील त्रुटी किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. ज्याचे न्यायालयीन प्रकरण सुरू आहे त्यांनी संयम ठेवावा. कोणतीही घाई करू नये. योग्य कायदेशीर सल्ला घेऊनच पुढे जावे. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वाचा आहे. जुने आजार पुन्हा जाणवू शकतात. त्यामुळे नियमित तपासणी, योग्य औषधोपचार आणि संतुलित जीवनशैली याकडे दुर्लक्ष करू नका. यानंतर सूर्य कर्क राशीत प्रवेश करून पुष्य नक्षत्रात येईल. हा गोचर तुमच्या 9व्या भावात होत असल्यामुळे भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, परदेश प्रवास आणि गुरूंचे आशीर्वाद या क्षेत्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कामानिमित्त दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. काही जणांना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकते. नवीन अभ्यासक्रम, नवीन कौशल्य किंवा नवीन भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल. गुरु, शिक्षक किंवा वरिष्ठ व्यक्तींची सहकार्य लाभेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. समाजात मान सन्मान वाढेल. अनेकांना नवीन जबाबदारी किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळेल.
24 जुलैनंतर बुध मार्गी होताच अडकलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. रखडलेली कागदपत्रे, कायदेशीर प्रक्रिया, बँकेची कामे किंवा आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. जर एखाद्या महत्त्वाच्या घोषणेची, कराराची किंवा व्यवसाय विस्ताराची योजना असेल तर ती या काळात अधिक यशस्वी ठरू शकते. आता महिन्यातील सर्वात महत्त्वाचा गोचर म्हणजे 27 जुलैपासून शनी 5व्या भावात वक्री होणार आहे. 5वा भाव हा प्रेमसंबंध, संतती, शिक्षण, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि भविष्य नियोजनाचा भाव आहे. शनी वक्री झाल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येईल. प्रेमसंबंधात असाल तर या नात्याचा भविष्यकाळ काय आहे, कोणते बदल अनावश्यक आहे आणि कोणते निर्णय घ्यायला हवेत याचा विचार करावा लागेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक संयमाने संवाद साधावा. मतभेद टोकाला नेण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. संतती संबंधी योजना असेल तर योग्य वेळ, योग्य नियोजन आणि वैद्यकीय सल्ला याला प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासाची दिशा बदलण्याचा किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा असू शकतो. शनीच्या दृष्टीमुळे तुमच्या लाभभावावरही प्रभाव पडेल. त्यामुळे आर्थिक लाभ होत असला तरी तुमच्या खऱ्या मूल्याची जाणीव होईल. सध्याचे उत्पन्न, कामाचे स्वरूप आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज भासेल. हा महिना तुम्हाला बाह्य यशासोबत अंतर्मुख होण्याचीही संधी देणार आहे. योग्य नियोजन, संयम आणि सातत्य राखल्यास पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया तयार होईल. रत्न, रुद्राक्ष आणि ग्रह ऊर्जा ब्रेसलेट जर तुमच्या जन्मकुंडलीनुसार मंगळ, गुरु किंवा सूर्य शुभ स्थितीत असतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य रत्न धारण केल्याने त्यांचे शुभ परिणाम अधिक प्रभावी होऊ शकतात. त्याचप्रमाणे ग्रह ऊर्जा ब्रेसलेट किंवा प्रमाणित रुद्राक्षही तुमच्या ग्रहबलाला सहाय्य करू शकतात. मात्र कोणतेही रत्न किंवा ब्रेसलेट स्वतःच्या मनाने धारण करू नका. नेहमी वैयक्तिक कुंडलीचे विश्लेषण करूनच योग्य उपाय निवडा. धनुलग्न. जुलै 2026 हा महिना धनुलग्न राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याची साथ, आर्थिक नियोजन, करिअरमधील प्रगती, परदेशाशी संबंधित संधी आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा काळ ठरणार आहे. या महिन्यात होणारे प्रत्येक ग्रह परिवर्तन तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर खोल परिणाम करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संयमाने आणि शहाणपणाने विचार करणे आवश्यक आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र सिंह राशीत म्हणजेच तुमच्या 9व्या भावात प्रवेश करत आहे. 9वा भाव हा भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, गुरु, लांबचा प्रवास आणि जीवनातील मोठ्या संधीचा भाव मानला जातो. त्यामुळे शुक्राचा हा गोचर तुमच्या भाग्याला बळ देणारा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या कामांमध्ये अडथळे येत होते त्या कामांमध्ये आता हळूहळू गती येऊ लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन शहर किंवा परदेशातील ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. आयात, निर्यात, शिक्षण, पर्यटन, अध्यापन किंवा ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होऊ शकतो. जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या महिन्यात सकारात्मक बातमी मिळू शकते. गुरुजनांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. 7 जुलैपासून बुध वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. हा गोचर तुमच्या 7व्या भावात होत आहे. 7वा भाव हा विवाह, भागीदारी, व्यावसायिक करार आणि सार्वजनिक प्रतिमेचा भाव आहे. या काळात जोडीदाराशी संवाद साधताना संयम बाळगा. छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. व्यावसायिक भागीदारीतही कोणतेही नवीन करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. जर विवाहाची बोलणी सुरू असेल तर घाई गडबडीत निर्णय घेण्यापेक्षा सर्व बाबींचा नीट विचार करा.
बुध वक्री असल्यामुळे संवादातील चुका किंवा माहितीतील गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. यानंतर सूर्य कर्क राशीत प्रवेश करून पुष्य नक्षत्रात येईल. हा गोचर तुमच्या 8व्या भावात होत असल्यामुळे जीवनातील काही लपलेली गोष्ट तुमच्या समोर येऊ शकतात. आर्थिक नियोजन, कर, विमा, वारसा किंवा गुंतवणुकीशी संबंधित विषयांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात अनावश्यक खर्च टाळा. भावनेच्या भरात मोठी खरेदी करण्यापेक्षा दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचा विचार करा. जुनी कर्जे फेडण्याचा किंवा आर्थिक नियोजन सुधारण्याचा प्रयत्न करा. 24 जुलै नंतर बुध मार्गी होताच नातेसंबंधामधील गैरसमज दूर होतील. अडकलेले व्यावसायिक करार पूर्ण होतील. जोडीदाराशी असलेला संवाद अधिक स्पष्ट होईल. नवीन भागीदारी किंवा संयुक्त व्यवसायासाठी हा काळ अधिक अनुकूल ठरेल. आता महिन्यातील सर्वात महत्त्वाचा गोचर म्हणजे 27 जुलैपासून शनी 4थ्या भावात वक्री होणार आहे. 4था भाव हा घर, आई, स्थावर मालमत्ता, मानसिक शांतता आणि कौटुंबिक सुखाचा भाव आहे. शनी वक्री झाल्यानंतर तुम्ही घर, कुटुंब आणि भविष्यातील सुरक्षिततेबद्दल गंभीरपणे विचार करू लागाल. घर खरेदी, नूतनीकरण किंवा मालमत्तेशी संबंधित काही निर्णय पुढे ढकलावे लागू शकतात. मात्र घाबरण्याचे कारण नाही. शनी तुम्हाला योग्य नियोजन शिकवत आहे. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सन्मान करा. घरातील जुन्या मतभेदांवर शांतपणे चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत वाढवण्याचा आहे. यश निश्चितच मिळू शकते, परंतु शॉर्टकटचा विचार करू नका. जुलै महिन्याचा शेवट होताना तुम्हाला जाणवेल की आयुष्यातील अनेक गोष्टी नव्याने आकार घेत आहे. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा महिना भविष्यातील मोठ्या यशाचा मजबूत पाया ठरेल. रत्न, रुद्राक्ष आणि ग्रह ऊर्जा ब्रेसलेट. धनु लग्न राशीच्या व्यक्तींनी कोणतेही रत्न किंवा ग्रह ऊर्जा ब्रेसलेट धारण करण्यापूर्वी वैयक्तिक जन्मकुंडलीचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. योग्य ग्रहबल वाढवण्यासाठी प्रमाणित रत्न, रुद्राक्ष किंवा ग्रह ऊर्जा ब्रेसलेट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली धारण केल्यास त्याचे शुभ परिणाम अधिक प्रभावीपणे अनुभवता येऊ शकतात. मकर लग्न. जुलै 2026 हा महिना मकर लग्न राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंध, आर्थिक नियोजन, करिअर, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा काळ ठरणार आहे. या महिन्यात होणारे ग्रह परिवर्तन तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करणार आहे. काही ठिकाणी संयमाची परीक्षा असेल तर काही ठिकाणी भाग्य तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र सिंह राशीत म्हणजे तुमच्या 8व्या भावात प्रवेश करत आहे. 8वा भाव हा अचानक घडामोडी, गुप्तधन, वारसा, संशोधन, विमा, कर आणि जीवनातील परिवर्तनाचा भाव मानला जातो. त्यामुळे या काळात तुमच्या आयुष्यातील काही अनपेक्षित पण सकारात्मक बदल घडू शकतात. जर एखादा आर्थिक व्यवहार अनेक दिवसांपासून अडकला असेल तर त्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. वारसा, विमा, PF, कर, परतावा किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मात्र कोणत्याही नवीन आर्थिक व्यवहारात घाई करू नका. प्रत्येक कागदपत्र काळजीपूर्वक तपासा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन गुंतवणूकदार किंवा आर्थिक सहकार्य मिळू शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विश्वास टिकून ठेवला तर दीर्घकालीन लाभ मिळू शकतो. 7 जुलैपासून बुध वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. हा गोचर तुमच्या 6व्या भावात होत आहे. 6वा भाव हा नोकरी, सेवा, स्पर्धा, आरोग्य, कर्ज आणि शत्रूंचा भाव आहे. या काळात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. काही कामे पुन्हा करावी लागू शकतात किंवा जुन्या फाईल्स, कागदपत्रे आणि प्रकल्प पुन्हा तपासावे लागू शकतात.
सुरुवातीला हे त्रासदायक वाटेल, पण पुढील काळात त्याचाच फायदा होईल. जर तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर मुलाखतीची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ मेहनतीचा आहे. यश मिळेल, पण सातत्य आणि शिस्त राखणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्था, त्वचा, झोप आणि मानसिक तणाव याकडे विशेष लक्ष द्या. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. यानंतर सूर्य कर्क राशीत प्रवेश करून पुष्य नक्षत्रात येईल. हा गोचर तुमच्या 7व्या भावात होत असल्यामुळे विवाह, जोडीदार, व्यावसायिक भागीदारी आणि सार्वजनिक संबंध या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी संवाद वाढवावा. छोट्या मतभेदांना मोठे रूप देऊ नका. एकमेकांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक मजबूत होईल. ज्यांचा विवाहाचा विचार सुरू आहे त्यांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. मात्र निर्णय घेताना केवळ भावनांवर नाही तर वास्तव परिस्थितीवरही लक्ष द्या. व्यवसायातील भागीदारीसाठी हा काळ नवीन दिशा देणारा ठरू शकतो. नवीन करार किंवा मोठे ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. तुमची सार्वजनिक प्रतिमा सुधारेल आणि लोकांचा विश्वास वाढेल. 24 जुलैनंतर बुध मार्गी होताच अडकलेली कार्यालयीन कामे, बँकेची प्रकरणे, कर्जाशी संबंधित कागदपत्रे आणि नोकरीतील अडथळे दूर होऊ लागतील. सहकारी आणि वरिष्ठांशी असलेले गैरसमजही कमी होतील. महिन्याचा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 27 जुलैपासून शनी 3ऱ्या भावात वक्री होणार आहे. 3रा भाव हा धैर्य, संवाद, परिश्रम, भावंडे, कौशल्य आणि छोट्या प्रवासांचा भाव आहे. शनी वक्री झाल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या क्षमतांचा नव्याने विचार करण्याची वेळ येईल. काही कामांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. मात्र शनीची हीच शिकवण आहे की शॉर्टकट नव्हे तर सातत्यपूर्ण प्रयत्नच दीर्घकालीन यश देतात. भावंडांशी असलेल्या नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा. संवादात कठोरपणा टाळा. जुने गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नवीन व्यवसाय, यूट्यूब चॅनल, डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा लेखन, अध्यापन, प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात काम करत असाल तर या काळात तुमचे कौशल्य अधिक विकसित होईल. सुरुवातीला गती कमी वाटली तरी पुढील काही महिन्यात त्याचे मोठे परिणाम दिसतील. आर्थिक बाबतीतही अनावश्यक खर्च टाळा. लक्झरी वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा दीर्घकालीन बचत आणि गुंतवणुकीवर भर द्या. शनी तुम्हाला पैशाचे महत्त्व आणि योग्य आर्थिक शिस्त शिकवेल. एकंदरीत पाहता जुलै 2026 हा महिना मकर लग्न राशीच्या व्यक्तींना संयम, शिस्त, योग्य नियोजन आणि सातत्य यांची खरी ताकद दाखवणारा ठरणार आहे. प्रत्येक अनुभवातून शिकण्याची तयारी ठेवली तर हा महिना भविष्यातील मोठ्या यशाचा पाया ठरेल. रत्न, रुद्राक्ष आणि ग्रह ऊर्जा ब्रेसलेट. मकर लग्न राशीच्या व्यक्तींनी कोणतेही रत्न, रुद्राक्ष किंवा ग्रह ऊर्जा ब्रेसलेट धारण करण्यापूर्वी वैयक्तिक जन्मकुंडलीचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. योग्य ग्रहांच्या बळकटीसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार निवडलेले प्रमाणित रत्न किंवा ग्रह ऊर्जा ब्रेसलेट तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल अधिक प्रभावी करण्यास मदत करू शकते. स्वतःच्या मनाने कोणताही उपाय करण्याऐवजी नेहमी वैयक्तिक कुंडलीनुसार योग्य मार्गदर्शन घ्या. कुंभ लग्न. जुलै 2026 हा महिना कुंभ लग्न राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंध, करिअर, आर्थिक नियोजन, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा ठरणार आहे. या महिन्यातील प्रत्येक ग्रह परिवर्तन तुमच्या आयुष्यात नवीन संधी घेऊन येणार असले तरी काही ठिकाणी संयम आणि योग्य निर्णय क्षमता यांचीही परीक्षा घेणार आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र सिंह राशीत म्हणजे तुमच्या 7व्या भावात प्रवेश करत आहे.
सातवा भाव हा विवाह, जोडीदार, व्यावसायिक भागीदारी, सार्वजनिक प्रतिमा आणि नवीन करारांचा भाव मानला जातो. शुक्राचा हा गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत देणारा आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. काही गैरसमज असतील तर ते दूर होण्यास मदत मिळेल. एकमेकांसोबत अधिक वेळ घालण्याची आणि नात्यातील विश्वास वाढवण्याची ही योग्य वेळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते किंवा विवाहासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. अनेकांसाठी हा काळ जीवनसाथी निवडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन भागीदारी, मोठे करार किंवा प्रतिष्ठित ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले